नमस्कार माझ्या प्रिय देशभक्तांनो, आपले प्रिय प्राणवायू चॅनलवर स्वागत। मी आज आपल्यासमोर 26 जानेवारी निमित्त प्रेरक व सृजनशील भाषण सादर करणार आहे। नमने वाहुनी स्तवने उधळुनी गाऊ मंगलगान। भारत मातेच्या प्रेमळ सुपुत्रांनो, तुम्हा कोटी कोटी प्रणाम, तुम्हा कोटी कोटी प्रणाम। सन्माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय सर्व अध्यापक वर्ग, पालक वर्ग व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्रित जमलो आहोत। मित्रांनो, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजे याच दिवशी आपलं संविधान लागू झालं होतं। परंतु यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष इंग्रजांशी लढा देऊन, अख्ख्या जीवनाची आहुती देऊन आपणासाठी ही स्वातंत्र्याची गादी अंथरून दिली। मात्र ती मिळवून देणाऱ्यांकडे आपले पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे। त्यांनी इंग्रज सरकारचे अत्याचार सहन केले, हसत हसत फाशीच्या दोरखंडांना हृदयाशी कवटाळले, सर्वस्वाचे बलिदान दिले आणि तेव्हाच पाहू शकलो आपल्या स्वातंत्र्याची पहिली सुवर्ण पहाट। म्हणूनच म्हणावेसे वाटते की असंख्यांनी केले सर्वस्वाचे त्याग आणि अनेकांनी केले बलिदान। असंख्यांनी केले सर्वस्वाचे त्याग आणि अनेकांनी केले बलिदान। नमन तयाशी करुणी आज गाऊ भारत मातेचे गुणगान। नमन तयाशी करुणी आज गाऊ भारत मातेचे गुणगान। आज आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना मला खूप खंत वाटते। आज आपले युवक खूप भरकटताना दिसत आहेत। या सुवर्ण संधीचे सोने करायचे सोडून आपल्या भारत मातेचे सुपुत्र विध्वंसाकडे, विनाशाकडे वळताना पाहणे खूप अवघड जाते। आज आपला युवक व्यसनांच्या विळख्यात अडकतोय। डोंगर झाडी नामशेष करून वरून राजाला परतवतोय। पाहावे तिकडे प्रदूषण, घाणीचे साम्राज्य मानव जातीला विळखा घालू पाहते। अर्थात ही सर्व आपल्याच प्रतापाची फळं आपण भोगतोय। नैसर्गिक पाण्याचे स्रोत वृक्षतोडीमुळे नामशेष करून, डोंगर फोडून, गगनचुंबी इमारती उभारून वाटीवर पाण्यासाठी आपल्याच धरणी मातेचे ठिकठिकाणी बोररूपी सीझर करतोय। आपल्या मुलांना सुसंस्कारापेक्षा, अभ्यासापेक्षा मोठमोठ्या दप्तरांच्या ओझ्याने त्यांचे कंबरडे आत्तापासूनच मोडतोय। युवक विविध व्यसनांच्या आहारी जाताना पाहून मला त्यांना सांगावेसे वाटते, सर्वच वाईट व्यसनांना द्या रे फाटा, सर्वच वाईट व्यसनांना द्या रे फाटा। जीवनातून कायमचा काढा त्यांचा काटा, जीवनातून कायमचा काढा त्यांचा काटा। व्यसन सुसंस्कारांचे लावा, व्यसन सुसंस्कारांचे लावा। आयुष्यात सापडेल सुखाचा ठेवा, आयुष्यात सापडेल सुखाचा ठेवा। आपल्या कोवळ्या मुलांना शुभं करोती, पाढे, पर्वचे, श्लोक, वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचे सोडून सहजच त्यांच्या हाती मोबाईलसारखा महाराक्षस सोपून निर्धास्त होणे योग्य आहे काय? ज्या आईबाबांमुळे हे जग पाहिले, त्यांच्याच काबाड कष्टाने आज आपण उच्च पदस्थ झालो। त्यांनाच आज आपण वृद्धाश्रमाची वाट दाखवणे योग्य वाटते काय? आपणास झाडे नाहीत लावता आली तर ते तोडण्याचा अधिकार मिळेल का? आणि ते परोपकारी वृक्ष तोडल्याचे दुष्परिणाम कोरोना काळात अनुभवले आहेतच। आपलेच गणगोत प्राणवायू अभावी आपल्या देखत पृथ्वी मातेच्या कुशीत विसावताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे।
मग हीच वेळ उद्या आपल्यावर, आपल्या मुलांवर येऊ द्यायची का? आपल्या पूर्वजांनी एवढे नाही करता आले तरी त्यांचे आपण जतन संवर्धन तरी करूया. अशा अनेकविध छोट्या छोट्या गोष्टी साध्य करून माणुसकीलाही हृदयाच्या कुपीत स्थानापन्न करूयात का? आपल्या पूर्वजांनी इंच इंच मिळवण्यासाठी जे बलिदान केले ते जपून आपण खूप खूप उंच उंच तरी नेऊयात का? आज एवढा मोठा 7 दशकांचा खड्डा लगेच बुजवणे सोपे नाहीच, पण ठरवले तर कठीणही नाही. आपापल्या वयाप्रमाणे, कार्याप्रमाणे आपापले काम प्रामाणिकपणे करू. नकार्यासे वाहवत जाऊ, नकार्यासे वाहवत जाऊ. सगळेजण आपण एकीने राहू, सगळेजण आपण एकीने राहू. नव्या जुन्याचा जर घातला मेळ, नव्या जुन्यांचा जर घातला मेळ, तर येणारच नाही ही कठीण वेळ, तर येणारच नाही ही कठीण वेळ. जगात आपला देश कितव्या नंबरवर ठेवायचा हे आपणा युवकांच्याच हातात आहे ना. चला तर मग लागूया आजपासूनच कामाला. शुभस्य शीघ्रम. आणि दाखवूया आपल्या कर्तृत्वाची चमक. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशभक्तांनो, तुम्हाला हे वक्तृत्व कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच प्रेरक व सृजनशील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिय प्राणवायू चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.